नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण पद्मावती झोपडपट्टीपाशी आलेलो आहोत. हे मागं तुम्ही JCB बघू शकताय. हे सध्या चेंबरचं काम चालू आहे. पाऊस पडल्यानंतर ना अक्षरशः ह्या लोकांच्या घरात पाणी जात होतं. ज्या टायमाला नगरपालिकेचं इलेक्शन लागलं होतं त्या टायमाला आदित्य फत्तेपूरकर यांनी जो शब्द दिला होता की लोकांच्या घरात पाणी जाणार नाही, त्याचं काम आम्ही निश्चित करू. आज त्यांनी याबाबत झोपडपट्टीच्या कामाला सुरुवात केलेली आहे. इथल्या ड्रेनेजच्या संदर्भात आपले इथले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. हे काम तुमचं बंद काय आहे? 10 वर्ष झालं झोपडपट्टीत पाणी तुमचं घरातनं पाणी जातंय. हां, कोणाच्या घरात पाणी जात होतं? सगळ्या अख्ख्या गल्लीत. बरं. मग इलेक्शन मध्ये काय कोण काय आश्वासन दिलं? दिलतं ना फत्तेपूरकर नगरसेवक ना हां, करतो म्हणून काम त्यांच्या शुभ हस्त्याने चालू झालेलं काम. केलं का काम? काम केलेलं आहे त्यांचं. काय पुढचं अजून काय आहे? अजून आमचं व्यवस्थित काम व्हायला पाहिजे ना. बरं. व्यवस्थित काम नाही का चालू? चालूच आहे आता, चालतं. म्हणजे लवकर व्हावं आमचं म्हणणं आहे. चालतं. बाकी काय नाही. धन्यवाद. ते आपल्याला शब्द दिले ते रस्ते कॉन्क्रीट करून देतो, रस्ते ब्लॉक टाकून देतो, ते काय त्यांनी करून दिले नाहीत. अजून एक पाऊस झाला की समजा पाणी होतं गल्लीत. मग आता ड्रेनेजचं काम चालू झालंय का नाही? हे बाहेरचं चालू आहे, रस्त्याला पण पाणी होतंय, गल्लीत पण पाणी होतंय. नगरपालिकेची माणसं आले नाही तर नाही. फत्तेपूरकरनी काम केलंय का? करतंय, लक्ष देतोय. इलेक्शन मध्ये तुम्हाला आश्वासन दिलं की ह्या झोपडपट्टी पद्मावती झोपडपट्टीमध्ये पाणी येतंय, त्यांनी निवारणा करू, कामकाज करू. आज ड्रेनेजचं पाईपचं काम चालू झालेलं आहे. काय तुमचं मत? हे 10 वर्ष झालं काम पेंडिंग पडलं होतं. जसं इलेक्शन संपलं मग ते फत्तेपूरकर मेंबर मार्फत हे काम चालू झालेलं आहे. आणि ह्यासारखंच मागं हे समस्या भरपूर आहेत. मागं गुडघे एवढं एका पावसातच गुडघे एवढं पाणी साचते मागं. मग ते पण लवकरात लवकर नियोजन मेंबरने लावं हीच अपेक्षा आहे आमची. 10 वर्ष अगोदर कोण मागच्या कोण आलं नव्हतं? कोणच नाहीत. कोणच नाही. तक्रार म्युन्सिपाल्टी पर्यंत करून CEO सगळीकडे तक्रार केल्या पण कोणाचाच काय उपयोग झाला नाही. करून आमदार वगैरे कोण झाला नाही? कोणीच दखल घेतला नाही. फत्तेपूरकर मेंबरनी दखल घेतली? हा, फत्तेपूरकर मेंबरने दखल घेतलेलं आहे. काय किती वर्ष झालं? 10 वर्ष झाले कंप्लीट. 10 वर्षात आतापर्यंत कोणी बघायला आलं नाही. आतापर्यंत गटरचं पाण्याचे प्रश्न लय अवघड होते आमच्या इथं. तर आमच्या फत्तेपूरकर मेंबरना मार्गी लावले, एक आश्वासन दिलं की 5 ते 6 महिन्यात काम करून देतो आणि शब्द त्यांनी पाळलेत. त्यामुळे त्यांचा उपकार करतो आम्ही, अभिनंदन करतो त्यांचं. मागच्या 5 वर्षात कोण आलं नव्हतं? कोण नाही आतापर्यंत फिरकून बघायला नाही. नगरपालिका तक्रार केली, COला तक्रार केली, आमदार साहेबांना सांगितलं तरी कोणीही तक्रार आतापर्यंत घेतली नाही. आमची दखल आमचं आतापर्यंत दखल घेतलं तर फत्तेपूरकर मेंबरनंच आमचे मार्ग लावलं काम. मागची तम्मा गोडकी होती ते आलं नव्हतं? कोण नाही आतापर्यंत. कोण नाही, नुसतं मतदान घेऊन रिकामे झालेले ते आतापर्यंत. त्याच्या एकत्र कोण बघायला तयार नाही आमच्या गल्लीकडे. आमच्या गल्लीला वारीदारच नाही कोण सगळ्यात महत्व. आता काय मागणं का अजून पुढचं? काय नाही हाय ते आमचे गटरचे प्रश्न सुटले. त्या नेंबर वेळेवेळी आमचे घरच्या सगळ्या गोष्टी प्रश्न सोडवतात. एका फोनवर येतात नेंबर, ही महत्वाची सगळ्यात. इलेक्शन मध्ये तुम्ही मतदान कोणाला, काय इलेक्शन मध्ये काय आश्वासन दिलं तुम्हाला? आश्वासन काय, आम्ही मागणी एकच केली की गटरचे प्रश्न सोडवा, पाण्याचा प्रश्न सोडवा, पाठीमाग घरात पाणी वगैरे सुचतात लोकांच्या, हे प्रश्न सोडवा. बऱ्यापैकी आता नेंबर लोक मार्गी लावायला आलेत. फत्तेपूरकर नंबर. अजून काय मागणं? काय नाही एवढं झालं ते भरपूर झाले. आज तिथल्या आम्ही नागरिकांशी भेटलो. आम्ही चॅनलला आमच्या बाईट घेतलेली आहे की त्यांनी म्हणत होते की 10 वर्षापासून तिथं हे काम रखडलं होतं, ते आज तुम्ही काम मार्गी लावलेलं आहे. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होऊन 6 महिने झाले आणि तेथील नागरिकांना आम्ही शब्द दिला होता दोघांनी की पावसाळ्यापूर्वी आम्ही तिथले काम पूर्ण करू. त्याप्रमाणे त्याचा सतत पाठपुरावा करून पद्मावती वसाहती भागामधील सर्व नागरिकाला विश्वास घेऊन नवीन अंडरग्राऊंड भुयारी गटरची पाईपलाईन टाकून ज्या भागामध्ये वारंवार चेंबर चोकअप होत होते हे, आणि त्यामुळं तेथील घाण पाण्याचा प्रश्न, पावसाच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. गेल्या वर्षी तर तिथं पद्मावती वसाहतीमध्ये गुडघाभर पाणी होतं. ड्रेनेजचं पाणी वरून वाहत होतं. त्यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका झाला आणि त्या लोकांची मागणी होती की आम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही निवडून आल्यानंतर हे काम पूर्ण करून द्या. त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करून सन्माननीय नगराध्यक्ष प्रणिताताई भालके
यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो पूर्ण करून आज ते काम सुरू झालेलं आहे आणि माझ्या अंदाजे 15 दिवसात ते काम पूर्ण होऊन तेथील कायमचा पाण्याचा भुयारी गटरमधून पाणी वाहून जाईल आणि तिथला पाण्याचा प्रश्न कायमचा संपून जाईल.